नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर तुम्ही कृपया ती जाऊन बघावीत. आजचा हा व्हिडिओ आहे नेटवर्क्स या टॉपिकबद्दल. नेटवर्क हा टॉपिक सेक्शन बी मध्ये येतो. ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी जी सिकेट परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेला मी ॲपियर झालेलो आणि मला 6 जुलै 2024ला सकाळचा स्लॉट मला मिळालेला आणि त्या स्लॉटला नेटवर्कचे कोणते प्रश्न आलेले, एकंदरीत काय अनुभव होता आणि मी तयारी कशी केलेली आहे टॉपिकची, हे सांगण्याचा प्रयत्न असेल या व्हिडिओमधून माझा. खरं बघायला गेलं तर नेटवर्क्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे OSI लेयर्स. OSI लेयरचा ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. त्यामध्ये किती लेयर्स आहेत, प्रत्येक लेयरचं सिग्निफिकन्स असेल, प्रत्येक लेयरमध्ये वरचा लेयर कुठला, त्याच्या खालचा लेयर कुठला आणि प्रत्येक लेयरचं काम काय, हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. पाठ करा कसंही करा, पण याच्यावर मला डायरेक्ट तुम्हाला सांगतो 2 प्रश्न पडलेले. ठीक आहे, आणि ते मी शॉर्ट सोडवलेले कारण का माझी रिव्हिजन तितकी झालेली OSI लेयरबद्दल. ठीक आहे. नेटवर्कबद्दल पण तुम्हाला सेंट्रलाइज कॉम्प्युटिंग म्हणजे काय माहीत पाहिजे, डिसेंट्रलाइज कॉम्प्युटिंग म्हणजे काय माहीत पाहिजे, IP ॲड्रेसिंगबद्दल पण माहीत पाहिजे की IP ॲड्रेसिंग कसं काढतात, IP ॲड्रेसिंगमध्ये हे 4 डिजिटचं सिग्निफिकन्स काय, किती बाईट्स असतात IP ॲड्रेसिंग. ठीक आहे. नंतर TCP आणि IP स्टॅक प्रोटोकॉल्समध्ये मला एक प्रश्न पडलेला आणि क्लाउड कॉम्प्युटिंगचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर मला एक प्रश्न पडलेला. ठीक आहे. तर बेसिकली 5 ते 8 प्रश्नांचा असतो हा टॉपिक, पण मला 4 प्रश्न आलेले. त्यांनी थोडंसं OSला जास्त वेटेज दिलेलं माझ्या स्लॉटसाठी. बाकीच्यांचं स्लॉट्सचं माहीत नाही, पण माझ्या स्लॉटसाठी तरी पडलेले असोत. तर मला अशी इच्छा आहे की तुम्ही जे मी लिहिलेत हे 4 पॉईंट्स, हे 4 पॉईंट तुम्ही तुमच्या टू डू लिस्टमध्ये टाका. काही झालं तरी यातले हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि यातले प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की मी अभ्यास कसा केला नेमकं नेटवर्कचा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जसा गेला ते सांगतो की फर्स्ट थिंग इज थेरी. थेरी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. थेरीसाठी तुम्ही जर नेटवर्क्सला नवीन असाल आणि तुम्हाला नेटवर्क्स काहीच माहीत नसेल, तर मी तुम्हाला सरळ सांगतो की तुम्ही यूट्यूब चॅनल उघडा. यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही टॉपिक वाईज व्हिडिओ बघा. एक व्हिडिओ बघितला तरी पुरेसा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवर जावा. आता मी कोणत्या वेबसाईटवर गेलेलो ते पण सांगतो. त्यामध्ये प्रामुख्याने दोन वेबसाईट आहेत. एक म्हणजे गिक्स फॉर किक्स आणि दुसरी म्हणजे सॅन फाउंड्री. ठीक आहे. ही थेरी इथून वाचायची, यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ थ्रू समजून घ्यायची आणि मग तुमचे हँड रिटन नोट्स काढायचे. ठीक आहे. हँड रिटन नोट्स का काढायचे, कारण का ते शेवटला जेव्हा तुमची परीक्षा जवळ येते ना, जेव्हा कशातलं वाचू काय वाचू समजत नाही आहे, तर ते हँड रिटन नोट्समधले वाचायचे असतात. म्हणजेच रिव्हिजनला फार ते महत्त्वाचं आहे. म्हणजे रिव्हिजन करताना तुमचं इतकं चांगली रिव्हिजन होईल की तुम्हाला प्रश्न वाचल्या वाचल्या त्याचं उत्तर समजेल. ठीक आहे. आता नेट प्रॅक्टिस म्हणजे MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणतो, ते तुम्हाला आली पाहिजे. आता मी ती कुठून केली MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस, तर ते एक पेड सिकेट प्रिपरेशन .com नावाची एक वेबसाईट आहे. आता ही पेड वेबसाईट मी घेतली आहे. CCATpreparation.com ने मला काय पैसे दिले नाहीत प्रमोट करायला, पण एक जेन्युअन रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्हाला सांगावं असं वाटतं की ती चांगली वेबसाईट आहे. मी तिथून केलं आहे. ठीक आहे. त्या वेबसाईटमध्ये मी 2 गोष्टी केल्यात. एक म्हणजे मॉक टेस्ट, जी खूप खूप गरजेची असते, आणि दुसरी म्हणजे MCQ सॉल्विंग. ठीक आहे. CCATpreparation.com मध्ये मी मॉक टेस्ट भरपूर दिल्यात, म्हणजे 5 ते 10 मॉक टेस्ट मी दिल्या असतील. ठीक आहे. त्याच्या स्कोअरवरनं कळून जातं तुम्ही किती पाहण्यात आहात. सेकंड वेबसाईट आहे ज्यातनं मी खूप सारे MCQ सॉल्व केले, ती म्हणजे इंडियाबिक्स. ठीक आहे. इंडियाबिक्समधनं पण खूप चांगले चांगले प्रश्न असतात आणि तुम्ही 30 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे करायचे, तेवढं लक्षात ठेवा. आता नेटवर्कचं म्हटलं तर OSI लेयर्ससाठी जास्त MCQ सॉल्व करा म्हणजे तुम्ही, कारण का मला असं वाटतं की OSI लेयरचे MCQ 100% येतातच नेटवर्कसाठी, कारण का OSI लेयर समजलं तर की तुम्हाला नेटवर्क समजतं. ठीक आहे. नेक्स्ट मी वापरले ते म्हणजे सॅन फाउंड्री. सॅन फाउंड्रीवर तर टॉपिक वाईज दिलेले आहेत. सो आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही काय वापरताय. फक्त एवढेच की सॅन फाउंड्रीवर पण 30 क्वेश्चन पर टॉपिक करा. जास्त नाही केले तरी चालतील, पण 30 क्वेश्चन तरी करा. सांगायचा उद्देश काय की तुम्ही प्रश्नसंच का सॉल्व्ह करायचा. प्रश्नसंच सॉल्व्ह केला ना की तुम्हाला कळून जातं की प्रश्न कसे पडतात, म्हणजे समोरचा आपल्याला प्रश्न कसा विचारू शकतो. मग ते प्रश्न आल्यानंतर एखादी प्रश्न आपल्याला येत नसेल तर त्या प्रश्नाचं थेरी आपण वाचतो पुढे जाऊन, आणि ती थेरी वाचल्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे हां, हा प्रश्नाची थेरी जी होती ती अपूर्ण होती, ती वाचायला हवी होती. ठीक आहे.
हां, आता एक अशी गोष्ट आहे जी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन तुम्ही 3 प्रकारे करायची. जसं म्हणजे मी केलेली आहे, तसं तुम्हाला सांगतो की पहिला मी रीड करायचो माझे हँड रिटन नोट्स. नंतर मी मॉक टेस्ट द्यायचो धनाधन. ठीक आहे. 5 ते 10 मॉक टेस्ट द्यायचो मी. त्या मॉक टेस्टमध्ये जे चुकलेले असतील प्रश्न, ते मी हँड रिटन नोट्समध्ये अपडेट करायचो. ठीक आहे. हे अपडेट करणं खूप गरजेचं आहे आणि मग अपडेटेड हँड नोट्स मी रिव्हिजन करायचो. असं एकंदरीत हा अभ्यासाचा पैलू असतो आणि हा फ्लो असतो. तर हे आहे एकंदरीत नेटवर्क्सबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.